हेही वाचतंय. अरे भूकंप आला, भूकंप आला. भूकंप नाही, मी काय घोळ घालून ठेवलाय तुम्ही? काय घोळ घातलाय तुम्ही? त्या एमडीच्या पुढ्यात खालमानानं मला उभं राहावं लागलं. काय केलं तुम्ही? का तुम्ही माझ्या नोकरीवर गदा आणताय? का कडू? नाही नाही, शांत व्हा, शांत व्हा. तुम्ही अशा चिडचिड करू नका. चिंतातूर बाबा की जय. काय एकदम तडकाफडकी तुम्ही गावी निघून गेलात. काय झालं गावाला? या माझ्या सासूबाई शेतात गेल्या भुईमुगाच्या शेंगा काढायला आणि रानडुकराने उडवलं. जास्त लागलंय का? लागलं, मेलं ते रानडुक्कर. करेक्ट आहे, बरोबर. तुमच्या सासूबाई म्हणजे केवढ्या. जस्ट होल्ड युअर टंग व्हाईल स्पीकिंग. एक मिनिट. तुम्ही आत्ता त्या चेन्नई ब्रांचवरनं नवे इथे जॉईन झालात. जेमतेम 4 दिवस झाले होते तुम्ही. बरं टिंग्या मारल्या, मी चेन्नई ऑफिसला अमुक करतो, सगळं ऑफिस माझ्या हातात असतं, हे सगळं खरं मानून 4 दिवस मी माझी कामं सोपून गावाला निघून गेले, तर तुम्ही घोळ घालून ठेवला. तो तुम्ही मला मदत करणार ना? नाही, अर्थातच. अहो, तुम्हाला मदत करणं हे मी माझं परम कर्तव्य समजतो. तुम्ही माझ्या कोलाज आहात. काय मी तुमची? ते आपण ऑफिसमध्ये नाही का काम करताना आपण एकमेकांचे कोलाज असतो ना. कलिग म्हणतात हो त्याला. कलिग म्हणतात. कोलाज काय? कोलाज काय तुम्हाला बघितलं आणि अचानक कोलाज असंच उत्स्फूर्तपणे बाहेर आलं. उत्स्फूर्तपणे देईन ना आता. असू दे. एक पाय काय पडताय आता? अहो, संस्कार आहेत ते माझे. मी वयस्कर माणसांचा आशीर्वाद घेतो नेहमी. हे बघा, तुम्ही ना माझं डोकं फिरवलंय. एक मिनिट जरा इथे या. नाही, मला बोलायचं. सॉरी, वेळ नाही आता. हे हातात घेतलेलं महत्वाचं काम तेवढं पूर्ण करू देत, मग आपण गप्पा मारू. काय महत्वाचं काम करताय तुम्ही? काय महत्वाचं काम करताय? काय, मी चिंतातूर बाबांचा भक्त आहे आणि चिंतातूर बाबा की जय असं दिवसातून 1000 वेळा तरी मी लिहितो. हे बघा ना, 900 चिंतातूर लिहून झालेले आहेत, 100 चिंतातूर राहिलेले आहेत. ते लिहिले की मग चिंता दूर सगळ्या. हे ऑफिस आहे का मठ आहे? ऑफिस आहे ना हे? तिकडे बघताय तुम्ही, ऑफिस आहे ना हे? अहो, महत्वाची कामं मी तुम्हाला सांगून गेले होते. एक मिनिट, ती सगळं सॉर्ट आउट करा. एक मिनिट मला सांगा, मी तुम्हाला काय कामं सांगितली होती? लास्ट क्वार्टरचं काय? नाही, कमी पडली हो. एक तर पावसाळा, लॉकडाऊन, ब्लॅक नाही घ्यावी लागते, परवडतच नाही, मग कमी पडते. नाही, रम नाही, विस्की असते आमच्या. सॉरी. नॉनसेन्स. जरा एक मिनिट मला प्रश्नांचं उत्तर द्या. ही कुठली फाईल आहे? कुठली फाईल आहे? CSR. डू यू नो व्हॉट इज CSR? CSR इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हे करेक्ट आहे. या फाईलवर तुम्ही तांदूळ चिकटवले. सॉरी. तुम्हाला माहितीये काय आहे फाईल मध्ये? नाही. तुम्हाला माहितीये प्रसाद ओक पार्टी फंडचं अकाउंट आहे. यु नो, या प्रसाद ओक यांच्यामुळे समाजातला एक विशिष्ट भाग आहे तो पार्टीपासून वंचित राहिला. आणि त्या पार्टीसाठी फंड गोळा करते आपली कंपनी. आणि त्याच्यावर तुम्ही तांदूळ चिकटवलेत. आधीच त्यांनी पार्टीच्या नावाने अक्षता चिटकवले, आता तुम्ही तांदूळ चिकटवले. झालं, ते हातावर तुरी द्यायला मोकळे. नाही, अहो, ते असे रंगवलेले सारे सुद्धा तांदूळ नाही येतो. हे चिंतातूर बाबांच्या मठातले, त्यांच्या समाधीवरचे मंतरलेले तांदूळ आहेत. हे असेच राहू द्यात. 21 दिवसानंतर चमत्कार बघा. 22व्या दिवशी सौभाग्यवती मंजिरी ओक सगळ्यांना फोन करतील आणि आमंत्रण देतील पार्टीसाठी. हो, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3500 पदार्थ बनवायला शिकलेत त्या. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? फक्त तांदूळ ठेवून जर पार्टी मिळाली असती तर एव्हाना प्रसादोकच्या व्हॅनिटीमध्ये तांदूळ बाजार भरला असता. काय वाटतंय ते बडबडतंय हो तुम्हाला? चिंतातूर बाबांची गप्पा बसा, जरा घोळ घालून ठेवलाय तुम्ही सगळा. आणि एक मिनिट, मी तुम्हाला ड्राफ्ट करायला सांगितला होता, मुळात तुम्ही या फाईलला हात का लावला? वाय डिड? त्या फाईलला हात का लावला तुम्ही? नाही, हात कुठे, तांदूळ लावलेत. नॉनसेन्स. ड्राफ्ट करायला सांगितला होता. एका कंपनीच्या नावे ड्राफ्ट करायला सांगितला होता. कंपनीचं नाव काय आहे? जोकोवी ब्रँकोविच. काय नाव आहे? जोकोवी ब्रँकोविच. तुम्ही काय लिहिले? हे काय लावलेले? JKA म्हणजे जाम कठीण आहे.
JKA जाम कठीण आहे ते कंपनीचं नाव खूप कठीण आहे. जोको ब्रॉम्चर काय शिवी दिल्यासारखं वाटतं. थोडा तरी विचारायचं ना. आणि नंतर हे काय लिहिले, हे काय, हे ते JKV राहू दे, हे काय लिहिले MDC म्हणजे MDC मरुतीच्या यायला. त्याच्यावर मूर्ती तिच्या आईला असं लिहिलं, तुम्हाला की लाज वाटते? नाही ना, कळत सुचतच नव्हतं. मग काय लिहायचं? तरी विचारायचं ना बाबा, काय प्रॉब्लेम आहे ते विचारायचं नाव. विचारलं रात्री मी माझ्या बायकोला विचारलं 12:30 वाजता. अहो हा प्रश्न रात्री तुमच्या बायकोला विचारून काय उपयोग आहे? हा प्रश्न रात्री बायकोला विचारायचा असतो का? मग रात्री काय विचारायचं? सॉरी. अहो ऑफिसचा प्रॉब्लेम आहे ना, ऑफिसच्या लोकांना नको विचारायला. करेक्ट आहे. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? त्या ब्रँच मध्ये चेन्नईच्या तुम्ही नक्की अकाउंटंट म्हणून कामाला होतात? आठवतंय नाही कोण आहेस तू? बाबा कोण आहेस? नाही खरंच काय म्हणून काम करायचं? मी खरंच अकाउंटंट म्हणूनच तिथे काम करत होतो. म्हणजे काय झालं, पूर्वी एका केबिनच्या बाहेर मी असं उभा राहायचो. मग कोणीतरी मला खुर्ची आणून दिली. मग अकाउंटची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली हो. म्हणजे चायवाली चहा किती वाजता घेऊन येते, किती कप घेऊन येते, टिफिनवाला किती डबे देऊन जातो, ट्यूबलाईटी किती बदलल्या, बल्ब किती बदलले, कागद, फाईल, पेन, पेन्सिल, खोडरबर, चष्मा, ह्या सगळ्याचं आहे ना, सगळं मी लिस्ट ठेवायचो. त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. संपूर्ण ऑफिसचं लॉजिस्टिक मी सांभाळायचो. याला तुम्ही लॉजिस्टिक म्हणता? लॉजिस्टिक? हो. अहो याला लॉजिस्टिक म्हणायचं म्हणजे मग मेकअप रूमच्या बाहेर कॉरिडॉर मध्ये ज्या टाइमपास चालतो त्याला त्रिनाट्यधारा म्हणण्यासारखं आहे ना. लॉजिस्टिक व्हॉट नॉनसेन्स. टॅलेंटेड माणूस. सॉरी. का रे माणसा, का मी तुझ्यावर कामच झोपून गेले, धोंडा मारून घेतलाय मी माझ्या डोक्यावर, खरंच धोंडा मारला. काळजी करू नका, हे घ्या. सिद्धार्थ महाराज किती बुक्के लावताय मगापासून, बुक्के घातले पाहिजेत तुम्हाला, बावळट माणूस. वाट लावून टाकली तुम्ही. आणि एक मिनिट हे बघ ड्राफ्ट पडला ना. फार महत्वाचा आहे ना तो. काय सांगितलं होतं तुम्हाला? काय? हा एक मिनिट, ही फाईल आहे आपली. याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मुद्दामून करू नका, मुद्दामून नको. हे मुद्दामून होतं. बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीट मध्ये साधारण माणसं ना आकडे लिहितात. करेक्ट आहे. तुम्ही त्याच्यावर वाक्याच्या वाक्य लिहिली. याच्यावर आपले आकडे कसे शोधायचे? काय बोलताय हो? आकडे काय मटक्याच्या अड्ड्यावर पण लावले जातात हो. आपल्याकडे त्यांच्यात फरक आहे की नाही? गप्प बसा जरा, एक मिनिट. याच्यावरनं काय टोटल समजायची? इथे काय लिहिलंय? सब टोटल. या वाक्यावरनं आकडा कसा ओळखायचा? वाचा काय लिहिले वाचा. एकतर इथे शब्द नाही लिहित, आकडा लिहितात. नॉनसेन्स. अरे दीवानो मुझे पहचानो. आता ह्याच्यावरनं अरेचे 2, दीवानेचे 3, मुझे ते 2, काय समजायचं? काय आकडा दडलेला त्याच्यामध्ये? काय कुठला आकडा आहे? अरे दीवानो मुझे पहचान काय आहे? सोपं आहे. हे गाणं कुठल्या चित्रपटातलं मला सांगा? डॉन. डॉन.